तर त्याचं झालं असं की मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आलेल्या वादळात मी लावलेलं 20 वर्ष जुनं गुलमोहराचं झाड पडलं. त्या झाडावर खारुताईचं घरटं होतं. झाडाबरोबरच ते घरटंही खाली पडलं असावं. 2 दिवस मुसळधार पाऊस आणि गारपीट सुरू होती. पण अशा परिस्थितीतही ही 3 पिल्लं तग धरून बसलेली असावीत. तिसऱ्या दिवशी मला त्यांचं ओरडणं ऐकू आलं. बघितलं तर त्यात 1 आठवड्याची ही छोटी छोटी पिल्लं होती. त्यांचे डोळेही उघडले नव्हते. मी लगेच त्यांना घरात आणलं. मी अशी पिल्लं बरेच वेळा रेस्क्यू करत असल्याने माझ्याकडे त्यांना ऊब मिळेल असं जुनं नेस्ट मटेरियल होतंच. काल म्हणजेच रेस्क्यू केल्यानंतर 3-4 आठवड्यानंतर त्यांचे डोळे उघडले. जर तुम्हाला असं आईविना पडलेलं पिल्लू सापडलं तर त्याची केअर कशी घ्यायची हे आता मी सांगणार आहे. बेबी स्क्विरलला गाईचं दूध देऊ नका. पण अगदीच नाईलाज असेल तर साय नसलेला 1 चमचा दुधात पाणी मिक्स करून ते तुम्ही त्यांना देऊ शकता. गाई म्हशीचं दूध या पिल्लांना पचत नाही. त्यामुळे जनावरांच्या मेडिकल शॉपमध्ये मिळणारं मिल्क रिप्लेसर त्यांना द्यायचं. त्याचबरोबर लहान मुलांसाठी असलेलं सेरेलॅक हे सगळ्यात उत्तम. या दोघांचंही अगदी पातळ मिश्रण या पिल्लांना सिरिंज किंवा ड्रॉपरच्या मदतीने पाजायचं. पहिले 3 आठवडे दर 2.5 तासांच्या अंतराने त्यांना खायला द्यावं लागतं. खारुताई म्हणजेच पाम स्क्विरल हा पाळीव प्राणी नाही आहे. त्यामुळे मोठं झाल्यानंतर त्यांना निसर्गात सोडावंच लागतं. खरं तर अशी पिल्लं सापडली तर त्यांच्या आईचा कुठे आवाज येतो का हे बघायचं. ही पिल्लं आईच्या आवाजाला रिस्पॉन्ड करतात. तसं झालं नाही तरच या पिल्लांना रेस्क्यू करायचं. अदरवाईज त्यांची आईच त्यांना घेऊन जाते. ही पिल्लं फळं आणि धान्य खायला लागली की त्यांना रिहॅबिलिटेट करायचं.